पण ज्या जबाबदारीने रोहितनी ह्याचा फॉलोअप केला आणि भारत सरकार आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाचे मी मनपूर्वक आभार मानते. याचा कारण विषय खूप गंभीर आहे. आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला आणि ही वेळ कुणाच्याही, आणि अर्थातच दादा तर गेलाच, पण दादा बरोबर त्यांच्या घरातले पायलट, ते एअर होस्टेस, म्हणजे त्यांच्याही घरात दुःख आहेच ना. ते काय घर दुःख फक्त आमचं नाही, आमच्या सगळ्यांचं खूप मोठं दुःख आहे. 5 कुटुंबातल्या लोकांनी खूप मोठी गोष्ट गमावली आहे 1 महिन्यापूर्वी, आणि ही वेळ दुसऱ्या कुणावर कधीही येऊ नये, खरंच अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करते. त्याच्यामुळे आणि ही जर सुरक्षिततेचा विषय असेल, मेंटेनन्सचा विषय असेल किंवा असे काही मुद्दे असतील तर त्याची चाचणी व्हायलाच पाहिजे. त्याची एक पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने रोहित करत आलाय. जयनीही त्याचा फॉलोअप घेतला आहे आणि आमच्या या मुलांनी जो फॉलोअप केला आणि त्याच्यामुळे DTCAचाही रिपोर्ट आला. मी दोन्ही मंत्र्यांची म्हणजे MOS आणि कॅबिनेट मिनिस्टर दोघांचेही आभार मानते की त्यांनी ह्याच्यात लक्ष घातलंय. माझी विनंती आहे की अजून बारीक लक्ष घालून असं कुठेही काही थोडं कमी जास्त तरी वाटलं तर हा विषय अतिशय गांभीर्याने, आपण रोड सेफ्टी म्हणतो, आपण रेल्वे सेफ्टी म्हणतो, तसंच एअर सेफ्टी, ही या सेफ्टी फर्स्ट, सुरक्षितता या विषयाला आपण सगळ्यांनी, मग गाडी असू दे, ट्रेन असू दे, प्लेन असू दे, या सगळ्या बाबतीत अतिशय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. काहीतरी सुद्धा आता वाटतंय का की बडे मासे अजून गाळायला लागलेले नाहीयेत, कारण आताशी कुठेतरी बंदी घातलेली आहे, चौकशी सुरू आहे, तपास सुरू आहे, परंतु रोहित पवारांनी ज्या पद्धतीने नावं घेतलेले आहेत ते मोठे मासे अजून सुद्धा आले नाहीत. ते मला असं वाटतं ही एक सुरुवात आहे. अजून कसं कसं आता सिव्हिल एव्हिएशन मंत्रालय अजून काय माहिती देते, हा त्यांचा फर्स्ट रिपोर्ट आहे. मी मुरली अण्णा मोहोळांचं पण स्टेटमेंट पाहिलं होतं की ते म्हणले की अजून माहिती अजून आम्ही देत राहू. माझी अपेक्षा आहे की सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर दोन्ही पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला हे खरं हे बाहेर आलंच पाहिजे. आणि मला वाटतं जो फॉलोअप रोहितनी घेतला याचा मला खरंच अभिमान आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांनी होमवर्क केलं, पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी बाहेर तरी आल्या आणि ही घटना दुसऱ्या कुणाच्याही घरात घडू नये हाच आमचा त्याच्या मागचा प्रयत्न. राम नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार रोहित पवार करतायत, तुमचे पण आता तेच मत असणार आहे का? नाही, मला असं वाटतं पूर्ण रिपोर्टही येऊ द्या. अर्थातच रोहितच्या भावना या मी पूर्णपणे समजू शकते. ज्या दिवसापासून हे ही घटना घडली, दुर्दैवी घटना घडली, आमच्या घरात सगळेच अस्वस्थ झालेत. कारण का म्हणजे आम्ही अजूनही खरं वाटत नाही की ती गोष्ट अशी झाली आहे. आणि सगळ्याच आमच्या कुटुंबाने, आमच्याही कुटुंबात आणि दादाबरोबर जे बाकीचेही 4 लोक गेले त्यांच्याही कुटुंबात, आणि त्याच्यामुळे मला हा एक पहिला टप्पा आहे ज्याच्यात जी सरकारने एक निर्णय घेतलाय त्याचं मी स्वागत करते. पण अजूनही हे 0 ॲक्सिडेंट्स कसे होतील या बाबतीत आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे आणि पारदर्शकपणे त्याच्यात सगळं वास्तव बाहेर आलं पाहिजे. 4 विमानांची उड्डाणं थांबवले, पण त्यासाठी माणसांचा जीव जावा लागला, तिथपर्यंत त्यांना वाट बघावं लागली असं म्हणत, म्हणजे हे काय कृत्य अगोदर नव्हत्या का असं म्हणतात. हे खूप दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे हे लॅप्सिस कशामुळे झाले आणि कुणामुळे झाले याची अर्थातच इन्क्वायरी झाली पाहिजे आणि माझा विश्वास आहे ते लोक करतील. आणि आता पार्लमेंट एक 10 दिवसांनी सुरू होईलच, त्याच्यात आम्हाला माहिती अजून कळेल. ताई, ती जी कंपनी आहे तिथे फक्त 4च उड्डाणं थांबवली, तिच्या बाकी ऑडिटमध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो, तर तिचे सगळेच उड्डाणं थांबायला पाहिजे होते का? नाही, ऑडिट सगळ्याच झालं पाहिजे माझं म्हणणं. म्हणून मी तुम्हाला म्हणते की सेफ्टी फर्स्ट, प्रत्येक विमानाचं हे ऑडिट झालंच पाहिजे. नियम कायदे कशासाठी असतात? पाळण्यासाठी ना. रूल्स आर मेड टू बी फॉलोड, नॉट ब्रोकन. त्याच्यामुळे आता तुम्ही बघा, दादाचं झालं नाही की 15 दिवसात परवा झारखंडला झालं, 7 लोक गेलेत त्याच्यात. आपण सगळ्यांनी या गोष्टी फार गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. अनेक म्हणजे कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे त्याच्यामुळे. त्यामुळे हे विषय फार गांभीर्याने घेतले पाहिजेत आणि माझी अपेक्षा आहे की सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आणि मंत्रालयाने याच्यात जातीने लक्ष घालून बारीक प्रत्येक विमानाचं सेफ्टी ऑडिट हे पारदर्शकपणे झालंच पाहिजे. फक्त भेसरचाच मुद्दा आहे का रोहित पवार यांनी उपस्थित केलेली श्वेता सिंग, नेक्सस, जुने एअरक्राफ्ट आणणं, त्याच्यामध्ये मग बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याची पण चौकशी व्हायला पाहिजे. नाही, माझं काय म्हणणं आहे, चौकशीला प्रॉब्लेम काय?
जर नियम कायदे, हा देश नियम कायद्याने चालतो, कोणाच्या मनमर्जीने चालत नाही ना. त्याच्यामुळे जे काही नियम कायदे ते नियम सगळ्यांनीच पाळले पाहिजेत. म्हणजे मीही पाळले पाहिजेत, तुम्हीही पाळले पाहिजेत आणि त्या ज्या ज्या संस्था जे जे काम करतात त्यांनी पाळलेच पाहिजेत ना. नियम तर पाळलेच पाहिजेत सगळ्यांनी. ताई, रोहित पवारांचा आरोप आहे किंवा रोहित पवारांचा हाच मुद्दा वारंवार ते उपस्थित करतात की रेकॉर्डरची मिसिंग जो रेकॉर्डर आहे त्याची हेराफेरी करण्यासाठी जाणीवपूर्वक ही चौकशी जी आहे किंवा जो तपास आहे तो लांबवला जातो असं रोहित पवारांनी आरोप केलेला आहे. आता हा पहिल्याच कालची नोट आली आहे आणि मंत्रालयाकडून आम्हाला सांगण्यात आलंय की ह्याच्यावर आपण आणखीन चर्चा आणि माहिती येत राहील. ह्या सेशनमध्ये आता जेव्हा हे सेशन येईल तेव्हा काँग्रेस पक्षाचे मी जाहीर आभार मानते आणि शिवसेनेही जाहीर आभार मानते की त्यांनी मागच्याही सेशनमध्ये याची एक इन्क्वायरी मागितली होती. मला असं वाटतं या बजेटच्या सेशनमध्ये सिव्हिल एव्हिएशन आणि हे दादाचा झालेला ऍक्सिडेंट आणि झारखंडचाही, मला असं वाटतं की दादा आमच्या घरातला होता तसं जे झारखंडमध्ये जे गेले त्यांचंही दुःख आमच्याच इतकं मोठं आहे ना. त्यामुळे या दोन्ही ऍक्सिडेंटची पारदर्शक इन्क्वायरी आणि त्याच्यावर एक चर्चा आणि एक ऑफिशियल स्टेटमेंट हे भारत सरकारकडून आलं पाहिजे. मॅम, दोन वेज आहेत. एक तर नेग्लिजन्सचा पार्ट आहे ज्याच्यावरती ऍक्शन सुरू झाली आहे, तुम्ही एक सांगताय. दुसरं म्हणजे कॉन्स्पिरसीचं पार्ट. तर तिथे कुठे अजून हेडवे गो थ्रू कुठे झालं नाहीये की हे कॉन्स्पिरसी पण आहे, हे तुम्हाला अजून पण वाटतंय का? नेग्लिजन्स एक पार्ट ठीक आहे, मला असं वाटतं कॉन्स्पिरसी की अजून एक म्हणजे माझी अपेक्षा आहे की पार्लमेंटमध्ये भारत सरकारने या सगळ्यावर एक स्टेटमेंट करावं. हा एक पहिला टप्पा झालाय. आता अजून काय माहिती पुढे येते, किती पारदर्शकपणे काम चालतं. महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनीही शब्द दिलाय की ह्याची एक सीबीआय इन्क्वायरी ते करतील आणि पारदर्शकपणे करतील. त्यामुळे आता ह्या सगळ्यांकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत, एक कुटुंब म्हणून आणि मला असं वाटतं एक नागरिक म्हणूनही महाराष्ट्र आणि भारत याची उत्तरं मागतोय. तुम्ही म्हणताय की रोहित पवारांनी फॉलोअप घेतला, पण दुसऱ्या बाजूला रोहित पवारांनीच त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटलं की एक सोशल मीडिया यंत्रणा त्यांच्या विरोधात कामाला लागली होती. तर व्हीएसआरचे पाठीराखे नेमके कोण आहेत, महाराष्ट्रात आहेत की तेलंगणा आंध्रमध्ये? ते मला सांगता येणार नाही, पण आता ट्रोलिंग हे होत राहतं. आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहोत. ट्रोलिंग आम्हाला सगळ्यांनाच होतं, आम्हाला तर सवय झाली त्याची. मॅम, ग्राउंड केले VSR वर जे आता ऍक्शन घेतली ते मियर व्हाईट वॉश वाटतंय का? नुसतं इतकेच जेट्स जे आहेत ते ग्राउंडेड केले. रादर VSR कंपनीचा इतका मोठा लूपहोल जेव्हा दिसून येते तर त्याचे सगळेच एअरक्राफ्ट नाही का ग्राउंडेड करायला नाही, पाहिजे? माझं म्हणणं आहे मी पुन्हा सांगते की हा देश नियम कायद्याने चालतो. सगळेच एअरक्राफ्ट, सगळ्याच एअरलाईनचं मेंटेनन्स, म्हणून म्हणते पब्लिक ट्रान्सपोर्ट जे असेल ना, सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट, रेल्वे असू दे, बसेस असू दे, तुम्ही बघा रोड ऍक्सिडेंट्स आधीपेक्षा किती वाढलेत आता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीबद्दल गांभीर्याने सगळ्याच सरकारांनी, आम्ही सगळ्यांनीच लक्ष घालून ह्याच्यावर चर्चासत्र झाली पाहिजेत आणि ह्या सगळ्या ज्या कंपनीज आहेत ह्यांच्या विरोधात एक स्ट्रॉंग ऍक्शन घेऊन, कारण का तुम्ही बघा ना, आता झारखंडचा झालाच ना ऍक्सिडेंट, कशामुळे झाला, काय झाला त्याची माहिती आपल्याला कळली पाहिजे ना. त्यामुळे मला असं वाटतं पारदर्शकपणे नियम कायद्याप्रमाणे ह्या सगळ्या ज्या कंपनीज या नियम कायद्याने चालल्या पाहिजेत, कोणाच्या मनमर्जीने नाही. ज्या अर्थानं विमानं लँड करायला सांगितले, ग्राउंड करायला सांगितले, चुका घडल्या, चुका करणाऱ्यांवरती काय शिक्षा झाली? कोणाला सस्पेंड केलेलं नाहीये, कोणावरती कारवाईचे आदेश काढलेले नाही, कोणावरती दाखल फक्त ग्राउंड करून काय होणार आहे? नाही, मला असं वाटतं म्हणजे जे मी टीव्हीवर पाहिलं त्याच्यावरनं आमची अपेक्षा आहे की ही फर्स्ट फेज आहे ग्राउंडिंगची. पुढच्या 8-1 दिवसामध्ये त्यांच्यावर अजून स्ट्रॉंग ऍक्शन्स घेतल्या जातील असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे एक 8 दिवस वाट बघू. पण तुम्ही आतापर्यंत जे चाललंय त्याच्याने सॅटिस्फाय आहात का? नाही, माझं म्हणणं आहे की इन्क्वायरी अजून इट्स इन वर्क इन प्रोग्रेस ना. त्याच्यामुळे प्रोग्रेसमध्ये असताना समाधान कसं वाटू शकतं? तुम्ही बघा, एक दादाचं विमान, त्याच्यातले बाकीचे लोक जाणं, त्याच्यानंतर झारखंडची घटना, ही म्हणजे आम्हाला पुन्हा एकदा तो शॉकच होता. म्हणजे आम्हाला बघणंही अशक्य झालं होतं काल आमच्या कुटुंबाला, कारण का आत्ताच त्या क्रॅशमधून आम्ही निघालो. आता परत एक दुसरं कुटुंब त्याच्यातून जात आहे. भीती वाटते हो, अस्वस्थ वाटतं. आणि का कुणाच्या घरात हा दिवस यावा?